नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी PM किसान योजनेच्या 28 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, आता जर आपण पहिले अपडेटकडे जर वळालो, ओके, तर पहिले अपडेट जी आहे ती केंद्र सरकारने PM किसान योजनेचा 23वा हप्ता जो आहे तो यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे आणि 20 जून 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील तारकेश्वर येथून हा हप्ता जो आहे तो जारी केला होता आणि या हप्त्याअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटींची रक्कम DBTद्वारे थेट जमा करण्यात आलेली आहे. आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष जे आहे ते 24व्या हप्त्याकडे लागलेले आहे. मागील हप्त्यांचे वेळापत्रक जर आपण पाहिले तर 24वा हप्ता जो आहे तो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2026 वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओके, आता 24वा हप्ता मिळवण्यासाठी eKYC जी आहे ती अनिवार्य केलेली आहे. ओके, शेतकरी मंडळींनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केलेली नाही आहे त्यांचा 24वा हप्ता अडकू शकतो, त्यामुळे सरकारने eKYC पूर्ण करणे अत्यंत अनिवार्य केलेले आहे. ओके, तसेच 31 जुलै ही महत्त्वाची अंतिम मुदत आहे. सरकारने स्पष्ट केलेले आहे की 31 जुलै 2026 पूर्वी eKYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील हप्ता मिळण्यास तुम्हाला विलंब होऊ शकतो किंवा हप्ता तुमचा रोखला जाऊ शकतो. ओके, तसेच जमीन पडताळणी याबाबतही एक अपडेट आलेली आहे. जमीन पडताळणी ही आवश्यक आहे, फक्त eKYC पुरेशी नाही आहे. शेतकरी मंडळींनो, लँड सीडिंग म्हणजेच काय, जमीन सत्यापन तुमचं पूर्ण असणे देखील आवश्यक आहे. जमिनीची पडताळणी अपूर्ण असल्यासही PM किसानचा तुमचा पुढील हप्ता हा अडकू शकतो. ओके, तसेच आधार आणि बँक खाते लिंक असणे सुद्धा आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत बंधनकारक असणार आहे. तसेच संबंधित बँक खात्यावर DBT सेवा सक्रिय असणे आवश्यक आहे. या बाबी जर पूर्ण नसतील शेतकरी मंडळींनो तर लाभाची रक्कम जी आहे ती तुमच्या खात्यात जमा होणार नाही. ओके, तसेच सरकारने आता सुरू केले आहे किसान मित्र AI चॅटबॉट. शेतकऱ्यांसाठी सरकारने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे की PM किसान AI चॅटबॉट हे तयार केलेले आहे. किसान मित्र हे सुरू करण्यात आलेले आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना अनेक कामे जी आहेत त्यांची घर बसल्या करता येणार आहेत. ओके, तसेच आता हे AI चॅटबॉटवर जर आपण लक्ष दिलं तर या AI चॅटबॉटद्वारे नक्की काय काय करता येणार आहे शेतकरी मंडळींना, तर या चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकरी PM किसान योजनेची संपूर्ण माहिती मिळवू शकतात, अर्जाची सद्यस्थिती तपासू शकतात, तक्रारी नोंदवू शकतात, तसेच योजनेशी संबंधित प्रश्नांची तत्काळ उत्तरे त्यांना त्या AI चॅटबॉटद्वारे मिळवू शकतात. ओके, आणि हे जे AI चॅटबॉट आहे ते अनेक भाषांमध्ये उपलब्धसुद्धा आहे. सध्या हा AI चॅटबॉट इंग्रजी, हिंदी, बंगाली, ओडिया आणि तमिळ या 5 भाषांमध्ये उपलब्ध आहे. सरकारने लवकरच हा चॅटबॉट 22 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याची तयारीसुद्धा सुरू केलेली आहे. ओके, आता या योजनेअंतर्गत किती आर्थिक मदत मिळते यावर जर आपण लक्ष दिले, ओके, तर PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही जी रक्कम आहे ती 2,000चे 3 समान हप्ते अशा स्वरूपात वर्षभरात थेट बँक खात्यात शेतकरी मंडळींच्या जमा केली जाते. ओके, आणि या योजनेचा लाभ पात्र लहान आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना दिला जातो. त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत बरोबर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओके, आणि जर तुम्हाला 24वा हप्ता वेळेवर हवा असेल शेतकरी मंडळींनो तर eKYC तुमची त्वरित पूर्ण करा, जमीन पडताळणी करून घ्या, आधार बँक खात्याची लिंक आहे का तपासा, DBT सेवा सक्रिय आहे का तेही निश्चित करा तुम्ही. ओके, तर मित्रमंडळींनो, 28 जुलै 2026 पर्यंतच्या PM किसान योजनेच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स होत्या. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेती, शेतकरी आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.